माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती, त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला। आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं, त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत। ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं सांगितलं जातं। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6,000 रुपये महिन्याला भाडा भरून राहतात। म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल। आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात।